फेब्रुवारी राजकारणातील झटपट ठळक बातम्या. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम ठेवा. 7 दिवसात निवडणूक चिन्हही द्या. शरद पवार म्हणाले, हा मतदारसंघाचा विजय. बाळासाहेब थोरातांची पावले बीजेपीच्या दिशेने. काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात. विखे पाटलांचा घणाघात. चव्हाणांमुळे राज्यसभेचा पत्ता कट. आता नारायण राणे म्हणतात, लोकसभेलाही इच्छुक नाही, पण वरिष्ठ ठरवतील तो निर्णय मला मान्य. अधिवेशनात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, नाहीतर पश्चातापाची प्रचिती येईल. मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा. मोदींचा आता नीलकंठ झालाय. राम मंदिर उभारले, पण रामाचे सत्यवचन अंगात भिनले नाही. पंतप्रधानांवर ठाकरे गटाची जहरी टीका. मराठवाड्यातील 76 मंडळांमध्ये दुष्काळ. वीज बिलात मिळेल सूट. जमीन महसूल विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क होणार माफ. निवडणुकीत अजितदादांचा व्हीप. शरद पवार गटाला लागू नाही. सुप्रीम कोर्टाने आदेश. आयोगाने दिलेले नाव वापरणार. मराठा समाजाला फडणवीस सरकारच्या काळातील आरक्षण देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन. शेतकरी आंदोलन. उद्धव ठाकरे दिल्लीच्या सीमेलगत शंभू बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांची घेणार भेट. जयंत पाटील बीजेपीमध्ये जाणार का? राजकीय वर्तुळात रंगली खमंग चर्चा, पण स्वतः पाटलांनीच अवघ्या 4 वाक्यात टोलावला विषय. 200 आमदार 300 खासदार असताना बीजेपीला आमचे लोक हवे. सुप्रिया सुळेंचे जयंत पाटील यांच्या पक्षांतरानंतर चर्चेला प्रत्युत्तर. कल्याण लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजप शिवसेना वाद. आमदार गायकवाडांना साथ देण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा.